सध्या आपण अशा काही मजेशीर म्हणी बघत आहोत, की ज्या पूर्वी वापरल्या जायच्या, आता त्या वापरल्या जात नाहीत. तर त्याच्यामध्ये एक म्हण अशी आहे, सईता मणकरनी एका प्रोग्राममध्ये म्हटली होती, की "लाडका लेक देवळी हा गं, ढुंगण धुवायला महादेव मागं." तर आता सगळ्यांना असं वाटू शकेल, की ही काय म्हण आहे असं वगैरे. पण आता त्याचा अजिबात वापर होत नाही. पूर्वीच्या काळी म्हणजे बरीच मुलं असायची. 7-7, 8-8 मुलं असायची. त्याच्यामध्ये मुली बऱ्याच असायच्या आणि एखादाच मुलगा असायचा. तर आता वंशाचा दिवा तेव्हा होतं. तर त्याच्यामुळे त्याचे प्रचंड लाड असायचे. मग तो काहीही म्हणला तरी त्याचं ऐकलं जायचं आणि मोठे लोकं किंवा सगळेच त्याच्या दिमतीला हजर असायचे. त्यांनी छोटी जरी गोष्ट काही केली किंवा तर ती माफ असायची किंवा काहीही केलं तरी ते अ, हे करायचं, त्याला माफ असायचं. त्याच्यामुळे ही म्हण तेव्हा आलेली असावी असं मला वाटतं. जर तुम्हाला ह्याच्याबद्दल काही माहिती असेल तर नक्की सांगा आणि अजून आपण अशाच म्हणी काही-काही आहेत त्या एक्सप्लोअर करू.